Good morning, all of you. Today we are going to learn our practical number 6 sentences using relevant forms of verbs. ओके, तर बघा, जो आपण थेअरीमध्ये चॅप्टर नंबर 5 शिकलेलो आहोत टेन्सचा. ओके, तर तो आता आपल्याला काय करायचा आहे, याच्यामध्ये ॲज अ प्रॅक्टिकल म्हणून घ्यायचा आहे. तर बघा, फर्स्ट वन इज प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. म्हणजेच या प्रॅक्टिकलमधून आपण नेमकं काय काय शिकणार आहोत किंवा कशा पद्धतीचा आपला लर्निंग एक्सपिरियन्स असणार आहे. बघा, द नॉलेज ऑफ टेन्सेस इज रिक्वायर्ड टू फॉर्म्युलेट सेंटेन्सेस करेक्टली. तर नॉलेज ऑफ टेन्सेस इज रिक्वायर्ड म्हणजे काळाचं ज्ञान असणं हे का आवश्यक आहे किंवा कशासाठी टेन्स हे आपण शिकलेलो आहोत थेअरीमध्ये. तर फॉर्म्युलेट सेंटेन्सेस करेक्टली. ओके, म्हणजेच जे सेंटेन्सेस असणार आहेत, मग आता ज्यावेळी आपण एखादा लेख लिहितो म्हणजे आर्टिकल लिहितो किंवा एखादं स्पीच करतो, त्यावेळी आपल्याला टेन्स हा अतिशय महत्त्वाचा असलेला घटक आहे. जर तुम्हाला भूतकाळामध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला भूतकाळामध्ये इंग्रजीमध्ये कुठल्या प्रकारचे रूल्स वापरतात माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा जर तुम्हाला वर्तमानमध्ये काय लिहायचं असेल किंवा वर्तमानाविषयी काय लिहायचं असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला वर्तमान काळातील जो काही हे असणार आहे, फॉर्म्युलेज असणार आहेत किंवा जी काही सूत्र असणार आहेत ती माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. किंवा तुम्हाला समजा जर भविष्यकाळाविषयी काही लिहून ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय गरजेचं आहे, तर भविष्यकाळासाठी वापरली जाणारी सूत्र किंवा फॉर्म्युलेज माहिती असणं गरजेचं आहे. ओके, द प्रॉपर यूज ऑफ टेन्स ॲज पर पर्टिक्युलर टाईम ऑफ ॲक्शन अँड इव्हेंट प्लेज अ व्हायटल रोल इन फॉर्मेशन ऑफ करेक्ट सेंटेन्सेस. तर बघा, द प्रॉपर यूज ऑफ टेन्स ॲज पर पर्टिक्युलर टाईम ऑफ ॲक्शन. आता मी सांगितलं त्याच पद्धतीनं, म्हणजे भूतकाळाविषयी लिहायचं असेल तर भूतकाळातील सगळ्या गोष्टी किंवा भूतकाळाविषयी जे काही रूल्स असतील ते माहिती असणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर वर्तमान काळाबद्दल काय माहिती असेल तर त्या गोष्टीसुद्धा माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर का तुम्हाला भविष्यकाळाविषयी लिहायचं असेल किंवा भविष्यकाळाविषयी काही माहिती द्यायची असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहिती असणं काय आहे, तर इथं सगळ्यात महत्त्वाचं आणि गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येते. पुढं बघा, Therefore, it is required to practice करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब्स ॲज पर कॉन्टेक्स्ट. आणि त्याचमुळं करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब्सची प्रॅक्टिस असणं तुम्हाला काय आहे, तर गरजेचं आहे. कधी तर कॉन्टेक्स्टनुसार म्हणजे भूतकाळ असेल तर भूतकाळाविषयी रूल्स माहिती असणं गरजेचं आहे. वर्तमान असेल तर वर्तमानाने, भविष्यकाळ असेल तर भविष्यकाळाविषयी. ओके, तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असतील तरच तुम्हाला या प्रॅक्टिकलचा सिग्निफिकन्स हा व्यवस्थितरित्या पार करता येईल. ओके, पुढं बघा, सॉफ्टवेअर बेस्ड प्रॅक्टिस एनकरेजेस मॅक्झिमम लर्निंग एक्सपिरियन्स रिलेटेड टू करेक्ट युसेज ऑफ टेन्सेस. त्याचबरोबर सॉफ्टवेअरवरती सुद्धा आपण काय करू शकतो, तर अशा पद्धतीचे सेंटेन्सेस घेऊन टेन्सविषयीचे तुम्ही तुमचं जे काही नॉलेज आहे ते तुम्ही वाढवू शकताय. त्याच पद्धतीनं पुस्तकातील जर काही सेंटेन्सेस असतील किंवा एक्स्ट्राचे तुम्ही कुठूनही सेंटेन्सेस काढून घेऊन त्याचं जर टेन्समध्ये रूपांतर जर तुम्ही करायला शिकलात तर तेही अतिशय चांगल्या पद्धतीचं असेल, ज्यातून तुमचा लर्निंग एक्सपिरियन्स वाढेल. त्याचबरोबर बघा, This learning experience will help students to develop the competency of communicating in English in spoken and written form. आणि अशा पद्धतीचा जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो काय करणार आहे, तर विद्यार्थ्यांना त्यांची जी कम्युनिकेटिंग इंग्लिश स्पोकन अँड रिटन फॉर्मची जी कॉम्पिटन्सी आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये बोलण्याची आणि लिहू शकण्याची जी कॉम्पिटन्सी आहे, म्हणजे जी क्षमता आहे त्यांच्यामध्ये, तीसुद्धा काय होते, तर विद्यार्थ्यांमध्ये टेन्सचं जे प्रॅक्टिकल आहे ते शिकल्यानंतर काय होते, तर डेव्हलप ही होत असते. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स POs अँड PSOs.
तर या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून किंवा प्रॅक्टिकल नंबर 6मधून आपण कुठल्या प्रकारचे आपल्याला POs मिळत आहेत, म्हणजेच प्रोग्राम आउटकम्स मिळत आहेत बघूया. तर PO1 बेसिक नॉलेज म्हणजेच हे प्रॅक्टिकल शिकल्यानंतर तुम्हाला टेन्सचं बेसिक नॉलेज हे ॲक्वायर होतं. सेकंड वन इज इंडिव्हिज्युअल अँड टीमवर्क. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल हे करत असताय त्यावेळी तुम्हाला इंडिव्हिज्युअलीसुद्धा वर्क करावं लागतं आणि टीमवर्कसुद्धा करावं लागतं. आणि इंडिव्हिज्युअली वर्क करण्याची कॉम्पिटन्सी तुमच्यामध्ये निर्माण होते, म्हणजे क्षमता निर्माण होते. त्याचबरोबर टीमवर्कची कॉम्पिटन्सीसुद्धा तुमच्यामध्ये निर्माण होते, म्हणजे टीममध्ये राहून काम करण्याची जी क्षमता असते ती सुद्धा तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि PO9 कम्युनिकेशन. आणि हा ऑब्वियसली हा ग्रामरचा पार्ट असल्यामुळं ज्यावेळी तुम्ही चांगल्या पद्धतीनं टेन्स हे फॉर्म्युलेट करू शकताय किंवा करायला शिकताय, टेन्सची सेंटेन्सेस करेक्टली ग्रामॅटिकली करेक्ट फॉर्म्युलेट करायला शिकताय, त्याचवेळी तुम्ही काय होत आहे तर तुमच्यामध्ये कम्युनिकेशनची जी कॉम्पिटन्सी आहे किंवा कपॅसिटी आहे ती तुमच्यामध्ये वाढलेली असते. नेक्स्ट पॉईंट बघा, रिलेव्हंट कोर्स आउटकम्स COA फॉर्म्युलेट ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. तर आत्ताच मी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीनं या प्रॅक्टिकलमधून तुम्ही काय शिकताय तर फॉर्म्युलेट करेक्ट ग्रामॅटिकली सेंटेन्सेस. ओके, म्हणजे ज्यावेळी तुम्ही टेन्स हे अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा त्याचे सगळे फॉर्म्युले समजावून घेऊन व्यवस्थित पद्धतीने त्याची सूत्र आत्मसात करून व्हर्बचा योग्य पद्धतीनं वापर करून सेंटेन्सेस तयार करायला लागतात, त्याचवेळी तुम्ही काय होतं तर यू कॅन फॉर्म्युलेट ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. ओके, आता प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम बघा, रीराईट सेंटेन्सेस युजिंग रिलेव्हंट फॉर्म्स ऑफ व्हर्ब. मग आता तुम्हाला जे सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याच्यासोबत तुम्हाला एक फॉर्म ऑफ व्हर्ब पण दिलेलं असणार आहे, म्हणजे एक व्हर्ब दिलेलं असणार आहे. पण ते व्हर्ब आहे तसं तसं लिहायचं नाही सेंटेन्समध्ये, म्हणजे जे तुम्हाला क्वेश्चन दिलेलं असणार आहे तेच तुम्ही सेंटेन्स काय करायचं आहे ॲन्सरमध्ये रिराईट करायचं आहे, पण त्याच्यामध्ये थोडेफार चेंज करून. म्हणजे बघा, हे सेंटेन्स देत असताना तुम्हाला त्यासोबत व्हर्ब पण दिलेले असणार आहे, पण ते व्हर्ब काय आहे तर त्या सेंटेन्सनुसार त्या व्हर्बमध्ये काय होणार आहे तर चेंज होणार आहे. ओके, जर सेंटेन्समध्ये समजा तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जर सेंटेन्स दिलं असेल आणि ते जर तुम्हाला पास्टमध्ये करायला सांगितलं असेल तर वरती तुम्हाला सेंटेन्स देताना कशा पद्धतीचं दिलेलं असणार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं, आणि त्याचं जे व्हर्ब असणार आहे ते सुद्धा कसं असणार आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. पण ज्यावेळी ते तुम्हाला उत्तरामध्ये रिराईट ॲज अ सिम्पल पास्ट टेन्स, म्हणजे हेच वाक्य भूतकाळामध्ये लिहा किंवा साध्या भूतकाळामध्ये त्याचा बदल करून लिहा असं सांगितलं जाते, त्यावेळी तुम्हाला ते सेंटेन्स पण बदलतं आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे व्हर्ब असणार आहे ते सुद्धा काय होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा भूतकाळानुसार बदल होणार आहे. पुढं बघा, प्रॅक्टिकल स्किल्स. याच्यातून आपण कुठल्या प्रॅक्टिकल स्किल्स ॲक्वायर करतो बघा. यूज कम्प्युटर सिस्टीम्स इन्क्लुडिंग लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर, म्हणजे लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर असलेलं कम्प्युटर सिस्टीम तुम्ही वापरायला शिकताय. सेकंड इज डेव्हलप लिसनिंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग स्किल्स, म्हणजेच ज्यावेळी आपण इंग्रजी शिकत असतो त्यावेळी इंग्रजीच्या या स्किल्स म्हणजे LSRW या स्किल्ससुद्धा तुम्ही या प्रॅक्टिकलमधून काय करू शकता तर ॲक्वायर करू शकताय. नेक्स्ट पॉईंट बघा, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स, फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस वाईल हँडलिंग लँग्वेज लॅब इक्विपमेंट्स, म्हणजे लँग्वेज लॅब हँडल करत असताना त्यामध्ये असणारे इक्विपमेंट्स तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या हाताळायला शिकता. सेकंड वन इज डेमॉन्स्ट्रेट सेल्फ लर्निंग, त्याचबरोबर तुमच्यामध्ये सेल्फ लर्निंगचा जो ॲटिट्यूड असतो किंवा स्वतः शिकण्याची एक काय होते तर तुमच्यामध्ये क्षमता तयार होत असते. सेकंड पॉईंट बघा, लास्ट पॉईंट बघा, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड, बेसिक नॉलेज ऑफ व्हर्ब्स, म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे प्रॅक्टिकल करत असताय तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या थेरॉटिकल बॅकग्राऊंडची गरज आहे ते बघा.
तर बेसिक नॉलेज ऑफ व्हर्ब्स म्हणजे तुम्हाला क्रियापदाचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. रेग्युलर अँड इरेग्युलर व्हर्ब्स म्हणजे जे रेग्युलर वापरात आहेत, नियमित क्रियापद आणि अनियमित क्रियापद, या दोन्ही क्रियापदांचा तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, तर माहिती असणं किंवा ज्ञान असणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज द व्हेरियस फॉर्म्स ऑफ व्हर्ब्स इज रिक्वायर्ड टू लर्न अँड ॲप्लाय द टेन्सेस इन प्रोफेशनल ॲज वेल ॲज सोशल कम्युनिकेशन. त्याचबरोबर रेग्युलर इरेग्युलर व्हर्ब्स तुम्हाला माहिती पाहिजेत, ॲज वेल ॲज द व्हेरियस फॉर्म्स ऑफ वर्ब. त्याचबरोबर क्रियापदाची जी वेगवेगळी रूपं आहेत ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इज रिक्वायर्ड टू लर्न अँड ॲप्लाय द टेन्सेस. ती कशासाठी गरजेचं आहे, तर टेन्स शिकण्यासाठी आणि ते टेन्स ॲप्लाय करण्यासाठी. कशासाठी, सोशल कम्युनिकेशनमध्ये म्हणजे सामाजिक संवाद कौशल्यामध्ये किंवा संभाषणामध्ये तुम्हाला याबद्दलचे या व्हर्ब्सची माहिती असणं काय आहे, तर गरजेचं आहे. बघा पुढं बघा. द सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट ॲग्रीमेंट स्ट्रक्चर ऑफ टेन्सेस शुड बी नोन टू द स्टुडंट्स. त्याचबरोबर आपण हे थेअरी शिकत असताना, थेअरीचं जो चॅप्टर आहे टेन्सचा तो शिकत असताना त्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला सांगितलेलं आहे की सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म किंवा वाक्याचा शिल्लक भाग. तर हे ॲग्रीमेंट जे आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, तर तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यासाठीच आपण थेअरीचा भाग जो आहे तो आधी घेतलेला आणि प्रॅक्टिकल आता आपण नंतर बघत आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल हे करायला सोपं जावं. ओके, तर बघा अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल नंबर 6 सेंटेन्सेस युजिंग रिलेव्हंट फॉर्म्स ऑफ वर्ब्स इथं आपलं संपलेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्यातून आपण काय शिकतो, तर चांगल्या पद्धतीचे किंवा करेक्ट ग्रामॅटिकली सेंटेन्स स्ट्रक्चर करायला शिकतो. त्याच पद्धतीनं टेन्सचा योग्य पद्धतीनं वापर करायला शिकतो. ओके, आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय, तर हे प्रॅक्टिकल शिकत असताना तुम्हाला थेअरीमध्ये आपण जे शिकलेलो सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट हा जो फॉर्म्युला आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे ते माहिती असणं काय आहे, तर खूप गरजेचं आहे. ओके, तर ह्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा बघा आपल्याला 20 सेंटेन्सेस किंवा 20 सेंटेन्सेस त्यांनी लिहायला सांगितलेले आहेत. म्हणजे प्रॅक्टिकल नंबर 6च्या बॅक साईडला जे कोरं पेज दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही काय करायचे आहेत, तर हे 20 सेंटेन्सेस लिहायचे आहेत. ओके, म्हणजे बघा आता एक सेंटेन्स मी तुम्हाला वाचून दाखवते. वूड फ्लोट ऑन वॉटर बट आयर्न नॉट फ्लोट. तर अशा पद्धतीचं हे आता सेंटेन्स काय दिलेलं आहे, तर सिम्पल सेंटेन्स दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचं आहे. आणि त्याचं उत्तर कसं आलं बघा, तर वूड फ्लोट्स ऑन वॉटर बट आयर्न डज नॉट फ्लोट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे, तर जे व्हर्ब दिलेला आहे त्याचा ते व्यवस्थित सेंटेन्स वाचून त्याचं कशा पद्धतीनं वापर करायचा आहे हे सेंटेन्समध्ये बघायचं आहे. तर ओके, तर इथं आपलं हे प्रॅक्टिकल नंबर 6 संपलेलं आहे. जर कुणाला काही डाऊट असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, थँक्यू.